जिम करते आहे आणि मी सगळं घेते आहे आणि माझं वजनही कमी होतं आहे, पण मी जे घेते आहे ते माझ्या शरीरासाठी योग्य आहे का? हो. तर आजचा हा व्हिडिओ त्याचसाठी आणि त्याचमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जे घेतो आहे जिममध्ये किंवा आपण जे सेवन करतो आहे तर ते योग्य आहे का? नमस्कार मित्रांनो, मी वैद्य रेणुका साळुंके आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर चाकण पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की जिम करताना घेतली जाणारी वेगवेगळी द्रव्ये, जस्ट लाईक दालचिनीचं पाणी, ओव्याचं पाणी, बडीशेपचं पाणी, तर हे सगळं आपण घेऊ शकतो का? तर पहिल्यांदा तर आपण विचार करूया की व्यायाम कुणी करावा. व्यायाम सगळ्यांनी करण्यासारखी ती गोष्ट नाही आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की व्यायाम हा वात पित्त आजार असणारे म्हातारे, लहान मुलं, ज्यांना अजीर्ण आहे अशांनी व्यायाम करायचा नाही आहे. पण आपण हे पाळतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असं आता आपण वळूयात दालचिनी, ओवा आणि बडीशेप यांच्या पाण्याकडे. मी तुम्हाला आता एक पेपर शेअर करते, तो आमच्या पेशंटचा आहे. तर ह्या पेशंटला बरंचसं ब्लिडिंग होतं, म्हणजेच मूळव्याधातूनही ब्लिडिंग होतं आहे आणि मासिक पाळी येतानासुद्धा ब्लिडिंग होतं आहे. तर हे ब्लिडिंग सुरू झालं त्याच्या आधीचा तिचा हेतूसुद्धा मी त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेला आहे. तर त्या फोटोमध्ये पाहाल तुम्ही की त्यांनी दालचिनी ओव्याचं पाणी रोज सेवन केलेलं आहे. तर आता हा त्या व्यक्तीकरता असू शकतो, पण दालचिनी ओव्याचं पाणी आपण घेऊ शकतो का? तर हो, घेऊही शकतो. पण ते कोणी घ्यायचं हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ठरवलं जाऊ शकतं. त्यासाठी अर्थात तुम्हाला वैद्यांकडून मार्गदर्शन घ्यावंच लागणार आहे. आता वळूया दालचिनीच्या गुणाकडे. पहा तुम्ही, दालचिनी ही अतिउष्ण सांगितलेली आहे, तसंच ती वृक्ष सांगितली आहे, पित्तल सांगितलेली आहे. अर्थात तुमची जर पित्त प्रकृती असेल, तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, तुमचं जागरण होत असेल, तुम्हाला काही पित्ताचे विकार असतील, तर तुम्ही दालचिनीचं पाणी सेवन करू शकत नाही. जर घेणारच असाल, वजन कमी करायचं आहे, घ्यायचंच आहे, तर ते कोणत्या पद्धतीने घेता येईल किंवा किती प्रमाणात घेता येईल, कधी घेता येईल, याचं मात्र आपल्या वैद्यांकडून नीट मार्गदर्शन करून घ्या. जर तुम्हाला डायटिशियन अवेलेबल असतील तर त्यांच्याकडून विचारून घ्या. पण चुकीच्या पद्धतीने दालचिनीचं पाणी, बडीशेपचं पाणी सेवन करू नका. अन्यथा त्यामुळे तुम्हाला त्वचाविकार, सोरायसिससारखे आजार, चेहऱ्यावरती वांग येणे, मूळव्याधातून रक्त येणे, काहींना मूळव्याध होणे, तसेच मासिक पाळीचे जे विकार असतात ते मासिक पाळीतून जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होणे, ह्यासारखे आजार नक्की होऊ शकतात. आणि जर तुम्ही जिम करताय, हे सगळे पाणी पिताय आणि त्यातून तुम्हाला हे आजार सुरू झालेत असं वाटतंय, तर नक्कीच आपल्या जवळच्या संपर्कातील वैद्यांना, आयुर्वेदाचार्यांना तुम्ही नक्कीच अवश्य याविषयी विचारा. तत्सम उपचार आणि पंचकर्म करून घ्या. लक्षात असू दे मित्रांनो, आयुर्वेदामध्ये व्यायाम म्हणजे अतिप्रमाणात केलेला व्यायाम, अतिप्रमाणात केलेलं मार्गक्रमण, अतिप्रमाणात केलेलं हास्य हे सुद्धा इतकं हानिकारक सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीशी लढून मरण पावतो, त्याचप्रमाणे अतिव्यायाम करणाऱ्या मनुष्याचा नाश होईल असं वाग्भटामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे व्यायाम किती करायचा, कसा करायचा, व्यायाम करताना अंडी, पनीर, दालचिनीचं पाणी इतर सेवन करायचं की नाही, ते माझ्या प्रकृतीला योग्य आहे की नाही, हे आपल्याला नक्की माहीत हवं. नक्कीच तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरलेली असेल. धन्यवाद. साळुंके आयुर्वेद क्लिनिक आणि चाकण हे तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहील. थँक्यू.